महाराष्ट्र के सोलापुर जिले के मड़ा क्षेत्र में शक्तिपीठ हाईवे के कई हिस्से या संबंधित विकास कार्य का स्थानीय लोगों ने जोर शोर से स्वागत किया। मड़ा में पटाखे फोड़कर और पुआल बांटकर लोगों ने खुशी का इजहार किया। इस दौरान मधेकर ने राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापुर के पालक मंत्री जय कुमार गोरे और मड़ा तालुका के विधायक अभिजीत अबा पाटिल को इस महत्वाकांक्षी परियोजना के लिए विशेष धन्यवाद दिया गया। नागपूर गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग हा एक अतिशय महत्वाकांक्षी महामार्ग आहे। याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे। मराठवाड्याचं चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल। आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये काही आक्षेपही होते लोकांचे। विशेषतः एक आक्षेप होता जो खरा होता की आपण जी अलाइनमेंट फायनल केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली की सोलापूर पासून आपली अलाइनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला पॅरलल जात होती। आणि त्याच्यामुळे ग्रीनफील्ड महामार्ग का बनवतो, नवीन एरिया ओपन अप होतात। ग्रीनफील्ड महामार्गामुळे अनकनेक्टेड लोक त्याच्याशी कनेक्ट होतात आणि तिथे विकास जातो। आणि म्हणून आमचे जयकुमार गोरेजी, अभिजीतजी या सगळ्यांची आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूर पासून एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे। आज आम्हाला माडेकर म्हणून फार असा आनंद झालेला। आम्ही पेढे वाटून त्याचं स्वागत केलंय, फटाका वाजवून त्याचं स्वागत केलंय। खरं तर प्रथमतः मी माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय गोरे साहेब पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे, तसेच दमदार आमदार लोक अभिजीत आबा पाटील यांचं मी प्रथमतः स्वागत करतो माडेकरांच्या वतीनं। कारण या महाराष्ट्र राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हा शक्तिपीठ मार्ग हा या माडा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कुळदैवत आहेत त्या कुळदैवत जोडणारा शक्तिपीठ मार्ग आहे।